एका घनदाट जंगलात एक मोठा बलाढ्य हत्ती राहत होता। तो खूप गर्विष्ठ होता आणि आपल्या ताकदीचा गर्व करत सर्व लहान प्राण्यांना त्रास द्यायचा। तो कधी कधी लहान मुंग्यांच्या वसाहतीवर पाय ठेवून त्यांचं घर उद्ध्वस्त करायचा। मुंग्या ओरडायच्या, "अरे हत्ती बाप्पा, थांबा, आम्हाला इजा होते", पण तो ऐकायचा नाही। एका दिवसाची गोष्ट, एक छोटीशी मुंगी त्या गर्विष्ठ हत्तीला शिक्षा द्यायची ठरवते। ती हत्तीच्या जवळ जाऊन हळूच त्याच्या मोठ्या कानात शिरते आणि जोरात चावते। आ, हत्ती जोरात ओरडतो, "कोण आहे?" तो सैरभैर होतो, झाडांना आपटतो, पण मुंगी मिळतच नाही। हत्तीला समज येते। शेवटी तो थकतो आणि झाडाखाली बसतो। तेवढ्यात ती मुंगी कानातून बाहेर येते आणि म्हणते, "तुझ्यासारखा बलाढ्य प्राणी सुद्धा एका छोट्या जीवाने त्रासून जाऊ शकतो। आता समजलं का, इतरांना त्रास देणं किती चुकीचं आहे?" हत्ती लाजतो आणि माफी मागतो, "माफ कर छोट्या मुंगी, मी कधीच पुन्हा कोणाला त्रास देणार नाही." शिकवण: कधीही कोणाला कमी समजू नये। लहान असलो तरी आपल्या हुशारीनं मोठ्यालाही शिकवता येतं।